आपल्या कार्याने शेगाव परिसरातील अनेकांचे आयुष्य सुसह्य करणारे प्रमोद रामदास बुरेकर आज स्वतः शासकीय अनास्थेचे बळी ठरत आहेत. ज्या माणसाने स्वतःच्या अपंगत्वावर मात करून समाजसेवेचा डोंगर उभा केला, त्यांनाच आज शासनाकडून मिळणाऱ्या हक्काच्या मदतीसाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. विदर्भ संपादक ज्योशना करवाडे. शेगाव येथे अपंग व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ता प्रमोद रामदास बुरेकर यांची मुलाखत घेतली, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे प्रयत्न केले. नमस्कार, मी शेगाव मध्ये श्री प्रमोद बुरेकर यांच्या भेटीला आलेली आहे. ते दोन्ही पायानं अपंग आहे, पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं फार मोठं काम आहे. तर बुरेकर साहेब, थोडक्यात तुमचा परिचय मला सांगाल का? तुम्ही काय काय काम करता? मी प्रमोद रामदास बुरेकर. मी शिक्षण 10वी पर्यंत केलेलं आहे मुंबईमधून. त्याच्यानंतर जीवन प्रवास म्हणजे घरची परिस्थिती कठीण, त्याच्यामुळे कामावर जाणं आवश्यक. 2 लहान भाऊ होते, त्यातून संघर्ष करत करत आज या पदांपर्यंत पोहोचलेला आहे की आज महाराष्ट्र विराट संघाचा राज्य प्रवक्ता म्हणून सुद्धा काम करतोय. त्याचबरोबर ओबीसी हक्क परिषद दिल्ली यांचाही महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून काम करतो आहे. त्याचबरोबर विश्वकर्मा 12 बलुतेदार कारागीर वेलफेअर फाउंडेशन याचा सुद्धा महाराष्ट्राचा महासचिव म्हणून काम करतो आहे. आणि तसेच दक्ष न्यूज पाचोरा यांचाही जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघतोय. आता असे काम करत असताना आमचे काका वारले मुंबईमध्ये, तर त्यावेळेस मी मुंबई येथे गेलो होतो. मुंबईवरून परत येताना रेल्वे अपघात झाला आणि रेल्वे अपघात झाल्यानंतर दोन्ही पाय गेलेले आहेत माझे. दोन्ही पाय गेल्यानंतर तरीही आपला संघर्ष न थांबवता माझं काम जे आहे मोबाईलद्वारे मी माझे कामं करतो आणि बाहेर जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांना मोबाईलवरून सूचना देऊन महाराष्ट्रातलं काम बघतोय. एकूण असा तुमचा संघर्षमय जीवन प्रवास राहिलेला आहे. दोन्ही पाय अपंग असताना एवढ्या मोठ्या मोठ्या संघटनांवरती तुम्ही काम करताय. आज एक परिस्थिती नसताना एक सामाजिक कार्यात तुम्ही उतरलेला आहे. तर तुमचा हा जो म्हणजे काम करण्याची धडपड आहे ही फार मोठ्या प्रमाणात एक कौतुकास्पद आहे. आज जनतेने या तुमच्या असं त्याला मोठं काम म्हणता येणार नाही, पण आपल्या समाजामध्ये जे काही अडचणी आहेत, ज्या काही आज 12 बलुतेदार आहेत आपले, हे पहिल्यापासूनच उपेक्षित राहिलेले आहेत आणि यांना शासनाकडनं अजूनपर्यंत जशी पाहिजे तशी मदत मिळालेली नाही. अगदी बरोबर. त्यामुळे आज बहुसंख्य लोक अजूनही दारिद्र्य रेषेच्या अंतर्गत आहेत. दारिद्र्य रेषे अंतर्गत असल्यानंतर सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. माझा 2018 मध्ये झाला होता, 17 एप्रिल 2018ला. तेव्हापासून माझी न्यायालयीन लढाई सुरू होती. तर आता एप्रिल 2025 मध्ये त्याचा निकाल लागला, परंतु अजूनही त्याचं पेमेंट सरकारनं रेल्वे खात्यानं जमा केलेलं नाही. तुम्हाला कोणत्या अडचणी येऊन राहिल्या मुरेकर साहेब? समाजामध्ये काम करताना एक कसं आहे, ज्यांच्याकडे पैसा वगैरे असते, ज्यांच्याकडे काही राजकीय ताकद असते, हे लोक आपल्यासारख्याला दाबण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. बरोबर. की तुम्ही हे गोष्ट का करताय, तुमचे दोन्ही पाय गेलेले आहेत, तुमची खायची सोय नाही, या गोष्टी अशा बोलून लोकांकडे ते अप्रोच करतात. आता काही लोक हे म्हणतात की हा माणूस इतक्या मोठमोठ्या पदांवरती आहे आणि याची आई दुसऱ्याच्या इकडे कामाला जाते. अरे कामाला नाही गेलं तर काय तुमच्या घरी थोडी येणार आहे? बरोबर आहे. की सरकार आम्हाला काही पैसे देत नाही. तुम्हाला शासकीय कुठलीही मदत लागू नाही का? शासकीय मदतच मिळालेली नाही अजूनपर्यंत. शासकीय मदतच अजून. बरं, तुमचं काम कुठे अटकलेलं आहे? अटकलेलं काय म्हणजे आता कसं, आता आई जाते आमची, एखाद्याला भेटते, ते हो म्हणतात आणि नंतर कोणतेच कामं होत. अच्छा. मागे सुद्धा आम्ही स्कूटर योजनेसाठी आई गेली होती नगर परिषद मध्ये, तिथं भेटी घेतल्या. त्यांनी अर्ज द्यायला सांगितला, अर्ज सुद्धा दिला, पण 85% अपंगत्व असूनही स्कूटी योजनेमध्ये आपला नंबर अजून लागलेला आहे.
म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या येतात की अपंग म्हणून 100% अपंग असतानाही तुम्हाला अपंगाच्या कुठल्याही सुविधा मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे. 85% आहे ना. अच्छा, 85%. बरं. तर त्या बाबतीत काही प्रयत्न करता येईल, तो विषय नाही. आता इथे जे आमचे भाजपाचे शेगाव सरचिटणीस आहे हा. पुरुषोत्तम काठोळे म्हणून, अच्छा. ते बऱ्याच वेळा आपल्या घरी येतात, हम्म. माहिती घेतात. त्यांनी आपल्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी खूप मदत केली होती त्यावेळेस. अच्छा, मग बसवले का? हो, बसवले ना ते कृत्रिम पाय. कृत्रिम पाय बसून मग तुम्ही चालता फिरता जायचं नाही, तिथे? थोडंफार चालता येते, जास्त नाही चालत. 25 ते 30. अच्छा, 25 ते 30 फूट. कारण की रस्तेच नाही ना व्यवस्थित. नाही, बरोबर आहे. आणि कसं आहे, अपंगांना विशेष म्हणजे सरकारनं सहकार्य करायला पाहिजे. कारण की आता एसटी मध्ये सुद्धा आम्ही गेलो ना, हम्म. तर एसटी चे कंडक्टर जे आहे हा. त्यांना GR आलेला आहे सरकारचा हम्म. की वाहक आणि चालक हा. यांनी जे अपंग ज्याही थांब्यावरून चढतील हा. तिथं त्यांना सहकार्य करणे आणि त्यांची जी आरक्षित सीट आहे ते त्यांना ताबडतोब खाली करून देणे. पण काही काही वाहक चालक काय म्हणतात, अपंग आहे तर चढला कशाला गाडीत, तू प्रायव्हेट गाडी करायची ना. सरळ सरळ उतरून देतात ते लोकांना. अशा बऱ्याचशा ठिकाणी चालक घटना वाहक घडतात. सुद्धा काही लोक आपली मनमानी करतात. हो, खूप खूप ठिकाणी झालेला आहे. अच्छा. आता सध्या तुमच्या नागपूरमध्ये एक राहुल खेडकर म्हणून आहे. अच्छा. ते अमरावतीवरून नागपूरकडे निघाले होते. अच्छा. एका महिला वाहकानं हा. सरळ सांगितलं, तू अपंग आहेस तर आम्ही काय करायचं, तुला तिकीट घ्यावं लागेल तर पूर्णच घ्यावं लागेल. सरकार फुकट गाडी चालवत नाही. आणि तसं सरकारचा नियम आहे की बा एसटी मध्ये गेल्यानंतर प्रत्येक दिव्यांगाला 1/4 तिकीट लागू आहे. ज्याच्याकडे UDID कार्ड आहे हम्म. ते UDID कार्ड तुम्ही चेक करा ना. बरोबर. ते जर बोगस असेल हा. तर तुम्ही त्याला पकडा जागेवर. बरोबर. पण तुम्ही त्या बोगस दिव्यांगासोबत चांगल्या दिव्यांगांना सुद्धा जे तुम्हाला दिसते, प्रत्यक्षात दोन्ही पाय गेलेले माझे दिसते, हो. तरी तुम्ही सहकार्य करत नाही. आपल्यासोबत बसलेल्या ह्या प्रमोद मुरेकर यांच्या आई आहेत. यांचं पण आपण थोडं मनोगत जाणून घेऊ. त्यांना काय वाटतं, त्या कुणाकुणाला भेटतात, काय करतात आपल्या मुलासाठी, त्यांची एक धडपड चालू आहे. तर थोडक्यात सांगाल का काकू तुम्ही? सांगायचं गाडीचं. गाडी संजय कुठे गेली गाडी गेली नाही, सांगा, मोकळ्या मनानं सांगा. संजय कुठेकडे 2-3 जोराने जोराने थोडं. संजय कुठेकडे 2-3 वेळ गेली होती मी. त्यांना अर्ज दिला, ते म्हणता हो हो करून त्यांनी 2-4 वेळ गेली. नंतर त्यांनी काही केअर घेतली नाही. मग ड्रायव्हर त्यांनी वापस केली. अच्छा, म्हणजे तुम्ही इथल्या ज्या प्रतिष्ठित नागरिक आहेत, आमदार आहेत. पदाधिकारी आहे, आमदार आहेत ते, आमदार. अधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेले असतात, त्यांना तुम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये फक्त- कुठलीही मदत झालेली नाही असं गाडीसाठी तुमचं म्हणणं आहे. गाडीसाठी गेली. गाडीसाठी गाडी तर म्हणजे तुम्हाला हवीच आहे, आवश्यक आहे. ऍक्सिडेंट झालं होतं ऍक्सिडेंट झाला तर त्या- त्यावेळेस त्यांनी एक शिफारस पत्र दिलं फक्त, हं, किंवा वैद्यकीय मदत कमी करा हं. आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे भेटून जातील. अच्छा. आणि कसं आहे, आता आईला ते तिकडचं मुंबईतलं काही समजत नाही, बर. त्याच्यामुळे ते कागदपत्र मंत्रालयात नेणार हो. अच्छा. पण ते सहकार्य त्यांनी करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. अच्छा. तर ठीक आहे, अशा यांच्या व्यथा आहेत. या व्यथेला आपणच समाज म्हणजे जबाबदार आहोत. अशा व्यक्तींकडे आपलं मदत केली पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. तर बस एवढंच मला यांची मुलाखत घेऊन सांगायचं आहे की यांना कुठूनही शासकीय मदत हो, त्यांना गाडी भेटेल. 85% अपंग आहे. सॉरी.